हॅलो नमस्कार, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. आणि असं कधी होतच नाही की मी स्वच्छ आंघोळ केली, कपडे घातले आणि माझे कपडे खराब नाही झाले. सांगतो ते ऐका. हे सोलार आलं होतं वाजे माळवाडीवरून. हे सोलारवरती शिफ्ट करायचं होतं. शिफ्ट करण्यासाठी पप्पा आणि मीच होतो, त्यामुळे मग दोघांमध्ये शिफ्ट करून घेतले. सोलार खूप जड होतं. मला वाटलं नव्हतं माझे कपडे एवढे खराब होतील. बाहेर जायचा प्लॅनसुद्धा कॅन्सल होईल. अचानक पावसाचं वातावरण झालं. मला वाटलं सोपं असेल, पण खूप घाम आला होता. त्यानंतर म्हटलं संध्याकाळ झाली, दिवा लावावा. दिवा लावण्यासाठी माचीस नव्हती, माचीस आणायला गेलो. माचीस आणल्यानंतर मग आठवलं की दिवा पण लावायचा. दिवा लावला आणि मम्मीला चहा बनवून दिला. चहा बनवता बनवता मम्मीशी गप्पा मारल्या, थोड्या वेळ हसलो. सगळ्या भावकीतल्या नातेवाईकांना कसं जागेवर ठेवायचं याच्यावर आमची घोर चर्चा झाल्यानंतर आम्ही हसत होतो. त्यानंतर आठवलं की अरे आपले तर नातेवाईक अगोदरच सगळे जागेवरती, म्हणून आम्ही जास्त हसलो. कोण म्हणतं मम्मी वाईट गोष्टीत सपोर्ट करत नाही, माझी मम्मी चांगल्या गोष्टीचं सपोर्ट करत नाही, ही गोष्ट मी सिद्ध करू शकतो. परत आठवलं की ते वरती ठेवायचं होतं, कसं तरी करून वरती ठेवलं. त्यानंतर भरपूर कपडे खराब झाली, त्याच्यातून असे काचेचे तुकडे पण निघत होते. हळूहळू करून आम्ही दोघांनी पण वरती नेलं. हे वरती न्यायच्या नादात कपडे तर घाण झालेच, पण बाहेर जायचा प्लॅनसुद्धा कॅन्सल झाला. मग चहा, बिस्किट आणि फरसाण खाऊन संध्याकाळचा एंड केला. मागच्या ब्लॉगला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.